रामनवमीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता रामनवमीला पीक विमा जमा 75% पीक विमा जमा 28,500 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमा होत आहे। कृषी मंत्री त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची मोठी अपडेट आलेली आहे। तर आता रामनवमीनिमित्त बैठकीमध्ये मोठा निर्णय, 75% पीक विमा वाटप सुरू, 28,500 रुपये याप्रमाणे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, कृषी मंत्री यांची मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर आता बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे तर जमा होत आहे, काही जिल्ह्यांमध्ये 75%, आता उर्वरित 25% या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे। आता सर्वप्रथम वाटप सुरू झालेले जे की यामध्ये जिल्हे आहे, यामध्ये पुणे, नाशिक, जळगाव, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, उस्मानाबाद, नांदेड, अहमदनगर, तर या जिल्ह्यांमध्ये 28,500 रुपये आता रामनवमी निमित्त सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळणार आहे। 26 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले आहे, 10 जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे। तर आता या 10 जिल्ह्यात कधी मिळणार आहेत? जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। कृषी मंत्री त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची मोठी अपडेट आलेली आहे। तर आता उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, तर आता यामध्ये 75% पीक विमा रामनवमी निमित्त सर्व शेतकरी बांधवांना इथे जमा होणार आहे। 25% हा जो पीक विमा आहे ते उर्वरित लवकरच जमा केला जाईल। तर आता 28,500 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यानंतर किती पैसे इथे मिळणार आहेत हे तुमच्या सोयाबीन, कापूस, तूर हे तुमच्या पिकावर अवलंबून राहणार आहे टक्केवारी। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जे काही सर्वे आहे, आता अंदाजे जे की यामध्ये 10 ते 28,000 पर्यंत, तर काही ठिकाणी आधीच इथं 75% आणि उर्वरित जो काही 25% आहे ते लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं येणार आहे। तर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। पुणेमध्ये आपला 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। नाशिकमध्ये 130 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। जळगावमध्ये 115 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। परभणीमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। लातूरमध्ये 100 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। बीडमध्ये 105 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। धाराशिवमध्ये 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। तर आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, जळगाव, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे। यानंतर नांदेडमध्ये 125 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 135 कोटी रुपये, धुळेमध्ये 80 कोटी रुपये, तर या जिल्ह्यांमध्ये देखील पीक विमाची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा। ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज कुठे द्यायचा आहे हे सुद्धा सांगणार आहे आणि लेखी अर्ज कसा लिहायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे। आता सोलापूरमध्ये 140 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। सातारामध्ये 85 कोटी रुपये पीक विमा खात्यामध्ये येत आहे। सांगलीमध्ये सुद्धा 75 कोटी रुपये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। कोल्हापूरमध्ये 70 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 95 कोटी रुपये, अमरावतीमध्ये 100 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 90, यवतमाळमध्ये 110 कोटी रुपये, वाशिममध्ये 7 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 65 कोटी रुपये, नागपूरमध्ये 75 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 70 कोटी रुपये। तर या सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। यानंतर इथे मी जे की सांगितलं होतं की 26 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। जालन्यामध्ये 85 कोटी रुपये आणि हिंगोलीमध्ये जे की ते आपलं 60 कोटी रुपये। तर आता यामध्ये पालघरमध्ये 55 कोटी आलेले आहे परंतु पेंडिंग आहे। ठाणेमध्ये 60 कोटी रुपये आहे, पेंडिंग आहे। मुंबई शहरमध्ये 40 कोटी रुपये आलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे। मुंबई शहरमध्ये 35 कोटी रुपये इथं आलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे। रायगडमध्ये 65 कोटी रुपये इथं आलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे। रत्नागिरीमध्ये 50 कोटी रुपये इथं आलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे। सिंधुदुर्गमध्ये 45 कोटी रुपये इथं आलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे। नंदुरबारमध्ये 70 कोटी रुपये आलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे। गोंदियामध्ये 55 कोटी आणि भंडारामध्ये 60 कोटी। तर आता यामध्ये परभणी, नांदेड, परभणी, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, तर या जिल्ह्यात हे जिल्हे पेंडिंग आहेत। तर या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण 15 ते 30 दिवस लागू शकते। आता यामध्ये कोणाला पीक विमा मिळत आहे? तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्र्यांची मोठी अपडेट आलेली आहे। तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे तर अशा शेतकरी बांधवांना खरीप रब्बी पीक विमा इथं देण्यात येणार आहे। जर तुम्ही खरीप रब्बी पीक विमा भरलेला असेल तर आता यामध्ये पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे बाधित झालेल्या पिकांसाठी भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहे।
तर आता ज्या शेतकरी बांधवांचा नुकसानग्रस्त यादीमध्ये नाव आहे, तर आता पीक विम्याची नवीन यादी तर जाहीर झालेल्या यादीमध्ये तुमचं नाव तपासा. यानंतर तुमच्या शेतातील सर्वे झाले की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही ई पीक पाहणी, आता ई पीक पाहणी जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला पीक विम्याचा ₹1 मिळणार नाही. अतिवृष्टी, नमो शेतकरी, महासन्मान निधी योजना, तर अशा योजनेचा लाभ तुम्हाला इथे मिळणार नाही. याचप्रमाणे फार्मर आय डी कार्ड देखील काढणे आवश्यक झालेले आहे. जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल तर तरीसुद्धा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. यानंतर डीबीटी खाते लिंक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर पैसे येण्यास अडचण जाऊ शकते. आता यामध्ये पैसे कोणाला मिळणार नाही, तर आता यामध्ये ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, नुकसान भरपाई नाव नाही, सर्वेमध्ये नाव नाही, गावाच्या पात्रते यादीमध्ये नाव नाही, ई पीक पाहणी केली नाही, केली पण चुकीची केलेली आहे, डीबीटी लिंक नाही, आधार लिंक नाही, कागदपत्र चुकीची आहेत, तर अशा वेळेस तुम्हाला पीक विमा इथं येणार नाही. सर्व शेतकरी बांधवांनी हे बाबी लक्षात ठेवायचे आहे. तर आता तक्रार प्रक्रिया, लेखी अर्ज द्या पीक विमा कंपनीकडे. त्याचप्रमाणे 7/12/8 आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि पीक विम्याची पावती तुम्हाला इथं द्यायची आहे. तर या प्रकारचा अर्ज तुम्हाला इथे लिहायचा आहे. प्रति पीक विमा कंपनीचे नाव नाही लिहिलं तरी चालेल, किंवा पीक विमा प्रतिनिधी किंवा पीक विमा कंपनी असं लिहा. तालुका लिहा, जिल्हा लिहा. पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज. मी खालील सही करणारा शेतकरी तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि तुमचा हंगाम खरीप आहे की रब्बी आहे. मी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. माझ्या पिकाचे नुकसान झालेलं असून माझा सर्वे नंबर, त्याचप्रमाणे ई पीक पाहणी देखील पूर्ण झालेली आहे. तरी माझ्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. माझी खालीलप्रमाणे माहिती आहे. तर यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, पॉलिसी नंबर. तर आता ॲप्लिकेशन आय डी, जे की पीक विम्याच्या पावतीवरती तुमचा ॲप्लिकेशन आय डी राहते ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, संपूर्ण माहिती लिहिल्यानंतर तुमची स्वाक्षरी करा. नाव आणि दिनांक लिहायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला कागदपत्र इथं जोडून द्यायचे आहे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची प्रत, पीक विमा पावती, त्याचप्रमाणे पॉलिसी नंबर त्याच्यासोबत लिहून द्यायचा आहे. 7/12/8 ई पीक पाहणी केल्याचं स्क्रीनशॉट, त्याचप्रमाणे मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यासोबत जोडून द्यायचे आहे. आता ज्यांना कोणाला आलेलंच नसेल तर अशाने 144470 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता.